जय हिंद. आकाशगंगा क्लासेस अंबर्जेतर्फे आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये विज्ञान भाग 1 आणि त्याच्यामधील प्रकरण क्रमांक 2 प्रकरणाचं नाव आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण आणि या प्रकरणावर आधारित 30 बहुपर्यायी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहोत. प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं जाईल. त्यामुळे मी आपणा सर्वांस विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. प्रश्न क्रमांक 16. आधुनिक आवर्त सारणी म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय ए आहे मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणु अंकाच्या चढत्या क्रमाने करणे आणि पर्याय बी आहे मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणु अंकाच्या उतरत्या क्रमाने करणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणु अंकाच्या चढत्या क्रमाने करणे म्हणजे काय, आधुनिक आवर्त सारणी होय. प्रश्न क्रमांक 17. आधुनिक आवर्त सारणीत एकूण किती उभे स्तंभ आहेत. पर्याय ए 18, पर्याय बी 7, पर्याय सी 13 आणि पर्याय डी 19. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे 18. जे उभे स्तंभ आहेत ते आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्यांची संख्या जी आहे ती 18 आहे आणि त्या उभ्या स्तंभांना काय म्हणतात, गण म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीत कोठे ठेवावे हे कशावरून ठरते. पर्याय ए आहे अणुवस्तुमानांक, पर्याय बी आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन, पर्याय सी आहे प्रोटॉनची संख्या आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आता पर्याय ए आहे अणुवस्तुमानांक. तर आधुनिक आवर्ती सारणीमध्ये अणुवस्तुमानांकाचा विचारच केला गेला नाही, कारण त्याच्यानंतर जे संशोधन झालं, मेंडेलीव आणि न्यूलँड्स यांनी जे काही संशोधन केलं, नंतर आधुनिक आवर्त सारणी ज्यावेळेला बनवायला घेतली त्यावेळेला अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतात याचा अभ्यास केला गेला. त्यामुळे अणुवस्तुमानांक हा घटक त्या ठिकाणी गृहीत धरला गेला नाही. प्रश्न क्रमांक 18. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीत कोठे ठेवावे हे कशावरून ठरते. पर्याय ए आहे अणुवस्तुमानांक, पर्याय बी इलेक्ट्रॉन स्वरूपन, पर्याय सी आहे प्रोटॉनची संख्या आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन. पर्याय ए जो आहे अणुवस्तुमानांक हा ज्यावेळेला मेंडेलीव यांनी काही आवर्त सारणी तयार केली होती त्यावेळेला त्यांनी अणुवस्तुमानांकाचा विचार केला होता. परंतु नंतर जे संशोधन झालं त्या संशोधनानुसार अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात केंद्रकामध्ये किंवा केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. त्याच्यामुळे अणुअंक याचा विचार करूनच जी नवीन आधुनिक आवर्त सारणी जी आहे तिची निर्मिती केली गेली. पण पर्याय क्रमांक बी म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय, तर एखाद्या प्रत्येक मूलद्रव्याचे जो काही अणुअंक असतो, अणुअंक म्हणजे काय तर प्रोटॉनची संख्या आणि जेवढी संख्या प्रोटॉनची तेवढीच संख्या त्या केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची सुद्धा असते. आता इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय, तर आपलं जे सूत्र होतं 2n चा वर्ग, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18, नंतर 32, अशा पद्धतीने जसे कवच वाढत जातील त्या पद्धतीने इलेक्ट्रॉनची धारकता किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या जी आहे ती वाढत जाते, म्हणजे अणुअंक वाढला. प्रश्न क्रमांक 19. सध्या स्थितीत ज्ञात असलेल्या एकूण मूलद्रव्यांची संख्या किती आहे. पर्याय ए 68, पर्याय बी 118, पर्याय सी 89 आणि पर्याय डी 109. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे 118. प्रश्न क्रमांक 20. अयोग्य विधान ओळखा. पर्याय ए आहे आधुनिक आवर्त सारणीत एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते. पर्याय बी आहे आधुनिक आवर्त सारणीत गण 1 मधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. पर्याय सी आधुनिक आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढतो व संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकाने कमी होते. आणि पर्याय डी आहे हेलियमचा अणुअंक 2 आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढतो व संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकाने कमी होते. हे विधान चुकीचं आहे, कारण अणुअंक जर वाढला तर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकाने वाढते. पर्याय क्रमांक ए जो आहे आधुनिक आवर्त सारणीतील एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते. याचा आपण पूर्वीसुद्धा अभ्यास केला होता की जसा अणुअंक वाढत जाईल त्या पद्धतीने वरून खाली येताना प्रत्येक गणामध्ये वरून खाली येताना
मूलद्रव्यांचे जे कवच जे आहे एक एक कवचामध्ये वाढ होत जाते. पर्याय क्रमांक बी म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत गण 1 मधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही समान आहे. पहिला जो गण आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे आणि हे जे मूलद्रव्य आहेत या सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्यांची संयुजा जी आहे ती समान आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या व संयुजा कवच कोणते आहे यावरून ठरते. हे विधान सत्य आहे की असत्य? आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे सत्य. प्रश्न क्रमांक 22 अणुत्रिज्या मोजण्यासाठी टिंबटिंब एककाचा वापर करतात. पर्याय ए पिकोफॅरेडे, पर्याय बी नॅनोमीटर, पर्याय सी पिकोमीटर आणि पर्याय डी गिगाबाईट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे पिकोमीटर. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला पर्याय कोणता? पर्याय ए 111 PM, पर्याय बी 88 PM, पर्याय सी 74 PM आणि पर्याय डी 152 PM. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे 74 PM. प्रश्न क्रमांक 24 पाहुणा घटक ओळखा. पर्याय ए आहे ॲल्युमिनियम, पर्याय बी सोडियम, पर्याय सी आर्गॉन आणि पर्याय डी नायट्रोजन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे आर्गॉन. या ठिकाणी ॲल्युमिनियम, सोडियम, आर्गॉन आणि एन हे सर्व काय आहेत? मूलद्रव्य आहेत. परंतु पर्याय क्रमांक सी म्हणजे आर्गॉन हा काय आहे? राजवायू आहे. त्याची बाह्यतम कक्ष जी आहे त्या बाह्यतम कक्षेचं अष्टक हे पूर्ण आहे. म्हणून आर्गॉन ही जी गॅस आहे ही कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. प्रश्न क्रमांक 25 अचूक विधान ओळखा. पर्याय ए आहे एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकावरील धनप्रभार कमी होतो. पर्याय बी आहे एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. पर्याय सी आहे एका गणात खालून वर जाताना एक इलेक्ट्रॉन कमी होत जातो. आणि पर्याय डी आहे एका गणात वरून खाली येताना इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर कमी होते. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक सी म्हणजे एका गणात खालून वर जाताना एक इलेक्ट्रॉन कमी होत जातो. याचाच अर्थ असा की एका गणामध्ये वरून खाली येताना इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत जाते. तर पर्याय क्रमांक ए पहा एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकावरील धनप्रभार कमी होतो. तर हे विधान चुकीचं आहे, कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकावरील धनप्रभार कमी न होता तो वाढत जातो. कारण डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तांमध्ये मूलद्रव्याच्या कवचांमध्ये फरक पडत नाही. कवच जे आहेत ते प्रत्येक आवर्तामध्ये जेवढे कवच आहेत ते कवच सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखेच राहतात. त्याच्यामुळे काय होतं आहे की धनप्रभार हा वाढत जातो आणि धनप्रभार वाढत जाऊन तो बाह्यतम कक्षेमध्ये किंवा केंद्रकाच्या बाहेर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्सला तो जास्त बलाने धरून ठेवतो आणि धनप्रभार हा वाढत जातो. पर्याय बी आहे एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. आता हे सुद्धा विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी होत जाते. त्याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की धनप्रभार वाढत जातो आणि धनप्रभार वाढत जाऊन तो त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना अधिक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि त्या खेचण्याच्या प्रयत्नामध्ये काय होतं आहे त्याची त्रिज्या जी आहे ती त्रिज्या कमी होते आणि आकारमानसुद्धा कमी होत जातो. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी टिंबटिंब हा स्थायू मूलद्रव्य आहे. पर्याय ए आयोडीन, पर्याय बी फ्लोरीन, पर्याय सी क्लोरीन आणि पर्याय डी ब्रोमीन. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ए म्हणजे आयोडीन. आणि उर्वरित जे आहे फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायू आहेत आणि ब्रोमीन हा द्रव आहे. पोटॅशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब आहे. पर्याय ए आहे 289, पर्याय बी 2882, पर्याय सी 2881 आणि पर्याय डी 2871. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे 2881. याचं कारण पहा की आपण जो सूत्र वापरला 2n चा वर्ग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहिल्या कक्षेमध्ये 2
दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपान हे असते. परंतु आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे इलेक्ट्रॉन ठेवले गेले, जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन नाही, जी मूलद्रव्यांची मांडणी केली गेली, ती मांडणी इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून केली गेली. त्याच्यामुळे काय होतं आहे की प्रत्येक गणामध्ये वरून खाली येताना प्रत्येक मूलद्रव्याचं एक एक कवचामध्ये वाढ होत जाते. म्हणून पोटॅशियम जो आहे, पोटॅशियम आता त्याच नियमानुसार वरून खाली येताना जर आपण पाहायला गेलो तर पहिला जो गण आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, नंतर पोटॅशियम आहे. तर पोटॅशियमचा जो अणुअंक आहे तो आहे 19. आता पोटॅशियमच्या अणुअंकानुसार जर आपण 2n² 2nचा वर्ग या नियमाचा जर वापर केला तर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 9 इलेक्ट्रॉन्स यायला हवेत. परंतु जी आधुनिक आवर्त सारणी बनवली गेली ती इलेक्ट्रॉनच्या कवचांनुसार, म्हणजे पहिला जो हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये 1 कवच आहे, लिथियममध्ये 2 कवच आहेत, सोडियममध्ये 3 कवच आहेत, तर पोटॅशियममध्ये 4 कवच आहेत. वरून खाली येताना प्रत्येक गणामध्ये एक एक कवचाने वाढ होत जाते. म्हणून पोटॅशियमचा अणुअंक 19 असतानासुद्धा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते 2, 8, 8, 1 म्हणजे त्याच्या तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन्सची त्याची धारकता असूनसुद्धा त्या ठिकाणी आपण 9 न लिहिता 8 लिहिले आणि जो अतिरिक्त जो इलेक्ट्रॉन जो होता 1 तो आपण चौथ्या कक्षेमध्ये ठेवला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28. एका आवर्तामध्ये उजवीकडून डावीकडे येताना अणूचा आकारमान वाढत जातो. आता आवर्तामध्ये नियम काय आहे, डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकारमान कमी होत जातो, म्हणजे अणूची त्रिज्या कमी होत जाते. मग उजवीकडून डावीकडे येताना आकारमान वाढतच जाणार किंवा अणुत्रिज्या वाढत जाईल. म्हणून हे जे विधान आहे तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ए म्हणजे सत्य आहे. प्रश्न क्रमांक 29. विधान ए आहे, एखादा मूलद्रव्य संयुजा इलेक्ट्रॉन देऊन धनायन बनतो. विधान ब आहे, एका गणातील मूलद्रव्यांमध्ये वरून खाली येताना धातू सदृश गुण कमी होत जातो. पर्याय ए आहे दोन्ही बरोबर, पर्याय बी दोन्ही चूक, पर्याय सी फक्त 1 बरोबर आणि पर्याय डी 1 चूक व 2 बरोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे फक्त 1 बरोबर. म्हणजे विधान ए बरोबर आहे, एखादा मूलद्रव्य संयुजा इलेक्ट्रॉन देऊन धनायन बनतो. म्हणजे ही हा धातूचा गुणधर्म आहे की स्वतःच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेला इलेक्ट्रॉन जो आहे तो दुसऱ्याला द्यायचा आणि स्वतः धनप्रभारित व्हायचं. आता धनायन कसा बनतो ते पण मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून देतो की समजा एखादा मूलद्रव्य आहे, त्या मूलद्रव्यामध्ये 4 प्रोटॉन आणि त्या प्रोटॉनच्या सभोवती म्हणजे ते केंद्रकाभोवती फिरणारे 4 इलेक्ट्रॉन आहेत. किंवा आपण असं गृहीत धरूया की एक मूलद्रव्य आहे, त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 आहे. म्हणजे एकूण किती झाले 8 आणि 1 9, 9 अधिक 2 10 म्हणजे 10 अणुअंक आहे. तर तेवढेच प्रोटॉन त्या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये आहेत. आता ह्या मूलद्रव्याने ज्यावेळेला आपल्या बाह्यतम कक्षातील इलेक्ट्रॉन तो देऊन टाकेल त्यावेळेला त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन होतील 2 आणि 8 म्हणजे त्याची बाह्यतम कक्ष जे आहे त्याचा अष्टक आता पूर्ण झाला आहे. म्हणजे त्याच्या तिसऱ्या कक्षेतील इलेक्ट्रॉन त्यांनी देऊन टाकला. म्हणजे आता इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली 9 झाली आणि प्रोटॉनची संख्या किती आहे 10 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन हा काय आहे ऋणप्रभारित आणि प्रोटॉन काय आहेत धनप्रभारित. मग ऋणप्रभारापेक्षा धनप्रभार वाढल्यामुळे तो मूलद्रव्य काय झाला धनायन बनला. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ए म्हणजे एखादा मूलद्रव्य संयुजा इलेक्ट्रॉन देऊन ज्यावेळेला धनायन बनतो हेच विधान या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. अचूक विधान ओळखा. पर्याय ए आहे, इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावरील ऋणप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या बलामुळे धरून ठेवले जातात. पर्याय बी आहे, अधातूंना संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन गमावून ऋणायन बनतात. पर्याय सी आहे, 18व्या गणातील काही मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण नसते. आणि पर्याय डी आहे, धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार कमी असतो. या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय आहे 18व्या गणातील काही मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण नसते. हे विधान चुकीचं आहे की जे 18वा जो गण आहे 18व्या गणामध्ये ज्या गॅसेस आहेत किंवा जे मूलद्रव्य आहेत त्या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये
8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण आहे. अशा पद्धतीने या धड्यावरील हे जे बहुपर्यायी प्रश्न आहेत हे या ठिकाणी संपलेले आहेत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.